नागपुरात पुन्हा एकदा गँगवॉरची धक्कादायक घटना समोर आली आहे। पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत वाढदिवसाच्या पार्टी दरम्यान मकोका आरोपी अजय चिंचखेडे याच्यावर कुख्यात गुन्हेगार जगदीश गोखले आणि त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे। जुन्या वैमनस्यातून आणि एमडी प्रकरणात मुखबिरी केल्याच्या संशयावरून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोनही गटांविरोधात गुन्हे दाखल करत आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। पाचपावलीतील शनिवार बाजार परिसरात बुधवारी रात्री उशिरा अजय चिंचखेडे याचा मित्र कृष ठाकूर याचा वाढदिवस साजरा केला जात होता। केक कापल्यानंतर सर्वजण गप्पा मारत असताना कुख्यात गुन्हेगार जगदीश गोखले त्याच्या दुचाकीनं त्याच्या मित्रांसह तिथं पोहोचला। जगदीश गोखले यानं अजय चिंचखेडेला पाहताच जुन्या वादाचा उल्लेख करत पोलिसांना एमडी प्रकरणाची माहिती दिल्याचा आरोप करत जीवे मारण्याची धमकी दिली। यानंतर चाकूचा धाक दाखवत गोळीबार करण्यात आला। अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। या हल्ल्यात अजय चिंचखेडे थोडक्यात वाचला आणि घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाला। या घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचलं। पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करून तपास सुरू केला। प्राथमिक तपासात दोनही गटातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं आणि त्यांच्या जुनं वैमनस्य असल्याचं समोर आलं। या प्रकरणी पोलिसांनी दोनही गटांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत। तर या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राकेश भिरे, ऋषिकेश उर्फ छोटू भांजा झाडे, मयूर अडतिया, अजय चिंचखेडे, राहुल शिंदे, दुर्गेश गुप्ता, अश्विन इंदुरकर आणि कृष ठाकूर यांचा समावेश आहे। उर्वरित आरोपींचा शोध सध्या सुरू आहे।